श्री व्यंकटेश स्तोत्र. श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमो हेरंबा सकळादी तू प्रारंभा. आठवणी तुझी स्वरूप शोभा वंदन भावे करीतसे. नमन माझे हंसवाहिनी वाग्वरदे विलासिनी. ग्रंथवदावया निरूपणी भावार्थखाणी जया माझी. नमन माझे गुरुवर्या प्रकाशरूपा तू स्वामिया. स्फूर्ती द्यावी ग्रंथवदावया जेणे श्रोतया सुख वाटे. नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना. सकळ श्रोतया साधुजना नमन माझे साष्टांगी. ग्रंथ ऐका प्रार्थना शतक महादोषांसी दाहक. तोषोनिया वैकुंठ नायक मनोरथ पूर्ण करील. जय जयाजी व्यंकटरमणा दयासागरा परिपूर्णा. परम ज्योती प्रकाश गहना करितो प्रार्थना श्रवण कीजे. जननी परित्वा पाळिले पीतया परित्वा सांभाळिले. सकळ संकटा पासुनी रक्षिले पूर्ण दिधले प्रेम सुख. हे अलौकिक जरी मानावे तरी जग हे सृजिले आघवे. जनक जननी पण स्वभावे सहज आले अंगासी. दीननाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी. प्रेम दिधले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या. आता परिसा विभिज्ञापना कृपाळुवा लक्ष्मी रमणा. मज घालोनी गर्भादाना अलौकिक रचना दाखविली. तुझ न जाणता झालो कष्टी आता दृढ तुझ पायी घातली मिठी. कृपाळुवा जगजेठी अपराध पोटी घाली माझे. माझी अपराधांच्या राशी भेदोन गेल्या गगनासी. दयावंता ऋषिकेशी आपुल्या ब्रिदासी सत्य करी. पुत्राचे सहस्त्र अपराध माता काय मानी तयाचा खेद. देवी तू कृपाळू गोविंद माय बाप मज लागी. उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे. उचली या वृक्षांची फळे मधुर कोठोनी असतील. पराटी लागी मृदुता कोठोनी असेल कृपावंता. पाषाणासी गुलमलता कैशिया परी फुटतील. अपाद मस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडिलो पाही. आता रक्षण नाना उपायी करणे तुझ उचित. समर्थांचे घरीचे श्वान त्यासी सर्वही देती मान. तैसा तुझा म्हणवितो दीन हा अपमान कवनाचा. लक्ष्मी तुझे पायातळी आम्ही भिक्षेची घालोनी झोळी. येणे तुझी ब्रिदावळी कैसा राहील गोविंदा. कुबेर तुझा भांडारी आम्हा फिरविसी दारोदारी. यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पै आला. द्रौपदीसी वस्त्रे अनंता देत होतासी भाग्यवंता. आम्हा लागी कृपणता कोठोनी आणली गोविंदा. मावेची करुणी द्रौपदी सती अन्ने पुरविली मध्यराती. ऋषीश्वरांच्या बसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे. अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदीशा. कृपाळुवा परमपुरुषा करुणा कैशी तुझ नये. अंगीकारिया शिरोमणी तुझ प्रार्थितो मधुर वचनी. अंगीकार केलिया झणी
मज हातीची न सोडावे. समुद्रे अंगीकारिला वडवा नळ, तेणे अंतरी होतसे विहवळ. ऐसे असोनी सर्व काळ, अंतरी साठविला तयाने. कूर्मे पृथ्वीचा घेतला भार, तेने सोडिला नाही बडिवार. एवढा ब्रह्मांड गोळ थोर, त्याचा अंगीकार पै केला. शंकर धरिले हळाहळा, तेने नीळवर्ण झाला गळा. परी त्यागिले नाही गोपाळा, भक्तवत्सला गोविंदा. माझिया अपराधांच्या परी, वर्णिताशी नती वैखरी. दृष्टपतित दुराचारी, अधमाहुनी अधम. विषयासक्त मंदगती आळशी, कृपण कुव्यसनी मलिन मानसी. सदा सर्व काळ सज्जनांसी, द्रोह करी सर्वदा. वचनोक्ती नाही मधुर, अत्यंत जनासी निष्ठुर. सकळ पामरा माझी पामर, व्यर्थ बडिवार जगी वाजे. काम क्रोध मद मत्सर, हे शरीर त्यांचे बिढार. काम कल्पनेसी थार, दृढ येथे केलासे. 18 भार वनस्पतींची लेखणी, समुद्र भरला मशी करुनी. माझे अवगुण लिहिता धरणी, तरी लिहिले न जाती. ऐसा पतित मी खरा, परी तू पतित पावन शारंगधरा. तुवा अंगीकार केलिया गदाधरा, कोण दोष गुण गणिल. नीचरतली रायासी, तिसी कोण म्हणेल दासी. लोह लागता परिसासी, पूर्व स्थिती मग कैची. गावीचे होते लेंडोवहळ, गंगेसी मिळता गंगाजळ. कागविष्टेचे झाले पिंपळ, तयासी निंद कोण म्हणे. तसा कुजाती मी अमंगळ, परी तुझा म्हणवितो केवळ. कन्या देऊनी आकुळ, मग काय विचारावे. जाणता सदा अपराधी नर, तरी का केला अंगीकार. अंगीकारावरी अवेर, समर्थेन केला पाहिजे. धाब पावरे गोविंदा, हाती घेऊनी या गदा. करी माझ्या कर्माचा चेंदा, सच्चिदानंदा श्री हरी. तुझिया नामाची अपरमित शक्ती, तेथे माझी पापे किती. कृपाळू वा लक्ष्मीपती, बरवे चित्ती विचारी. तुझे नाम पतित पावन, तुझे नाम कलिमल दहन. तुझे नाम भवतारण, संकटनाशन नाम तुझे. तू अनंत, तुझी अनंत नामे, तया माझी अति सुगमे. ती मी अल्पमती प्रेमे, स्मरूनी प्रार्थना करीतसे. श्री व्यंकटेशा वासुदेवा, प्रद्युम्ना अनंता केशवा. संकर्षणा श्रीधरा माधवा, नारायणा आदिमूर्ते. पद्मनाभा दामोदरा, प्रकाशगहना परात्परा. आदि अनादि विश्वंभरा, जगदुद्धारा जगदीशा. कृष्णा विष्णू ऋषिकेशा, अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा. नृसिंह वामन भार्गवेशा, बौद्ध कलंकी निजमूर्ती. अनाथ रक्षका आदिपुरुषा, पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा. सकळ मंगळ मंगळाधीशा, सज्जन जीवना सुखमूर्ते. गुणातीता गुणज्ञा, निजबोध रूपा निमग्ना. शुद्ध सात्विका सुज्ञा, गुणप्राज्ञा परमेश्वरा. श्रीनिधी श्रीवत्सलांछनधरा, भयक्रुध भयनाशना. गिरिधरा, दृष्टदैत्य संहारकरा. वीर सुखकरा तू एक. निखिल निरंजन निर्विकारा, विवेक खाणी वैरागरा. मधुमूर दैत्य संहार करा, असुर मर्दना उग्रमूर्ते.
शंख चक्र गदाधरा गरुड वाहना भक्तप्रियकरा गोपी मनरंजना सुखकरा अखंडित स्वभावे नाना नाटक सूत्रधार्या जगद्व्यापका जगद्गर्या कृपा समुद्रा करुणालया मुनिजन ध्येया मूळमूर्ती शेषशयना सार्वभौमा वैकुंठवासिया निरूपमा भक्त कैवारिया गुणधामा पाव आम्हा ये समयी ऐसी प्रार्थना करुनी देवीदास अंतरी आठवीला श्री व्यंकटेश स्मरता हृदयी प्रकटला ईश त्या सुखासी पार नाही हृदयी आविर्भवली मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्थिती आपुले आपण श्रीपती वाचे हाती वदवीतचे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवणकीचे सादर सावळी तनु सुकुमार कुंकुमाकार पादपद्मे सुरेख सरळ अंघोळिका नखे जैसी चंद्ररेखा गोटीव सुनीळ अपूर्व देखा इंद्र निळाची परी चरणी वाळे घागरिया वाकीवर त्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंभाची परी गुडघे मांडिया जानू स्थळ कटी तटी किंकिणी विशाळ खालते विश्व उत्पत्ती स्थळ वरी झळाळे सोनसळा कटीवरे वरते नाभिस्थान जेथोनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माझी वक्षी स्थळे शोभे पदक पाहोनी चंद्रमा अधोमुख वैजयंती करी लखलख विद्युलतेची परी हृदयी श्रीवत्सलांचन भूषण मिरवी श्री भगवान तया वरते कंठस्थान जयासी मुनिजन अवलोकिती उभय बाहुदंड सरळ नखे चंद्रा परीस तेजाळ शोभती दोन्ही करकमळ रातोत पलाचिये परी मनगटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे कंठी लेली आभरणे सूर्य किरणे उगवली कंठावरुते मुखकमळ हनुवटी अत्यंत सुनीळ मुख चंद्रमा अति निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा दोन्ही अधरा माझी दंतपंक्ती जिव्हा जैसी लावण्य ज्योती अधरामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक ते जेथे पवनासी झाले सुख गंडस्थळीचे तेजाधिक लखलखीत दोन्ही भागी त्रिभुवनीचे तेज एकवटले बरवे पण शिगेसी आले दोन्ही पातयांनी धरिले तेज नेत्र श्रीहरीचे व्यंकटा भ्रुकुटिया सुनिळा कर्णद्वयाची अभिनव लीळा कुंडलांच्या फाकती कळा तो सुख सोहाळा अवलौकिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुटा आणि किरीटी सभोवताली झिरमिळांची दाटी त्यावरी मयूर पिच्छांची वेटी ऐसा जगजेठी देखिला ऐसा तू देवादिदेव गुणातीत वासुदेव माझी आ भक्तीस्तव सगुण रूप झालासी आता करू तुझी पूजा जगज्जीवना अधोक्षजा आर्ष भावार्थ हा माझा तुझ अर्पण केलासे करुणी पंचामृत स्नान शुद्धोदकवरी घालून तुझ करू मंगल स्नान पुरुष सुक्ते करूनिया
वस्त्रे आणि यज्ञोपवीत तुझ लागी करू प्रित्यर्थ गंधाक्षता पुष्पे बहुत तुझ लागी समर्पू धूप दैव नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्मरागादी करुण भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा नमस्कारुनी पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभिली ऐसा षोडशोपचारे भगवंत यथाविधी पूजिला हृदयात मग प्रार्थना आरंभली बहुत वर प्रसाद मागावया जय जयाजी श्रुतिशास्त्रागमा जय जयाजी गुणातीत परब्रह्मा जय जयाजी हृदय वासिया रामा जगदुद्धारा जगद्गुरो जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमळाधीशा जय जयाजी पूर्ण परेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ते जय जयाजी भक्तरक्षका जय जयाजी वैकुंठ नायका जय जयाजी जगपालका भक्तांसी सखा तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परात्पर गहना जय जयाजी शून्यातीत निर्गुणा परिसावी विज्ञापना एक माझी मज लागी देई ऐसावर जे घडेल परोपकार तिची मागणे साचार वारंवार प्रार्थितसे हा ग्रंथ जो पठण करी त्यासी दुःख नसावे संसारी पठण मात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नार्थीयाचे व्हावे लग्न धनार्थीयासी व्हावे धन पुत्रार्थीयासी मनोरथ पूर्ण पुत्र देऊनी करावे पुत्र विजयी आणि पंडित सतायुषी भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंतरत जयाचे चित्त सर्व काळ उदारा आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्ताला गुण व्याधिष्ठांची पीडाहरण तत्काळ कीजे गोविंदा क्षय अपस्मार कुष्ठादी रोग ग्रंथ पठणे सरावा भोग योगाभ्यासियासी योग पठण मात्रे साधावा दरिद्री व्हावा भाग्यवंत शत्रूचा व्हावा निपात सभा व्हावी वश समस्त ग्रंथ पठणे करूनिया विद्यार्थ्यासी विद्या व्हावी युद्धे शस्त्रे न लागावी पठणे जगात कीर्ती व्हावी साधू साधू मनोनिया अंती व्हावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थनेसी दिसे मन एवढे मागती वरदान कृपानी दे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमण देवीदासासी दिधले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चयसी ग्रंथ धरुनी विश्वास पठण करील रात्रंदिवस त्या लागी मी जगदीश क्षण एक न विसंबे इच्छा धरुनी करील पठण त्यांचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनेसी साधन पठण एक मंडळ पुत्राधियाने 3 मास धनाधियाने 21 दिवस कन्याधियाने षण्मास ग्रंथ आदरे वाचावा क्षय अपस्मार कुष्ठादी रोग इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठणे करुनी कार्य सिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलिला श्री भगवंत साचन मानी जयाचे चित्त त्यासी अदप्पात सत्य होय विश्वास धरील ग्रंथ पठणी त्यासी कृपा करील चक्रपाणी
वरदिधला कृपा करुणी अनुभवे कळो येईल. गजेंद्राची या कांतासी कैसा पावला ऋषिकेशी, प्रल्हादाची या भावार्थासी स्तंभातून प्रकटला. वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा, उचलोनिया स्वानंद कंदा सुखी केले तये वेळी. वत्साचे परी भक्तांसी मोहे पानावे तेनू जैसी, मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसे. ऐसा तू माझा दातार भक्तांची घालिसी कृपेची पाखर, हात याचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे. श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषोनी वैकुंठ नायक, वरदिधला अलौकिक जेणे सुख सकळांसी. हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनी न धरावा भेद, हृदयी वसे परमानंद अनुभव सिद्धी सकळांसी. या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास, आणिक न लागती सायास पठण मात्रे कार्य सिद्धी. पार्वती सौपदेशी कैलास नायक, पूर्णानंद प्रेम सुख त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक मुनी सुरवर विस्मित. प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजती त्रिकाळी, ध्याती योगी आणि चंद्रमौळी शेषाद्री पर्वती उभा असे. देवीदास विनवी श्रोतिया चतुरा, प्रार्थना शतक पठण करा, जावया मोक्षाची या मंदिरा काही न लागती सायास. एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान किजे मध्यराती, बैसोनिया स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल. तेथे देह भावासी मुरे ठाव, अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवून भाव व प्रसाद मागावा. इति श्री देवीदास विरचितं श्री व्यंकटेश स्तोत्रम संपूर्णम. श्री व्यंकटेशार्पणमस्तु. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.